मला असं वाटतं भेट होणं म्हणजे काही भेटीगाठी या सगळ्यांच्या होत असतात. आपण फार मत व्यक्त करणं हे घाईचं होईल. शिवसैनिकाच्या भावना तर आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे. मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेटपणाची होत तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं. बरं, त्र्यंबकेश्वर मध्ये एका नेत्याने जमीन घेतली होती. आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीच्या आरोप नाही, सत्यता आहे सगळी, रेकॉर्डवर आहे सगळ्या गोष्टी. त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन वगैरे या सगळ्या रेकॉर्डवरच्या गोष्टी. या काही घेतली होती एका नेत्यांनी सांगा ना, संजय शिरसाट त्यांनी घेतलेली होती आहे. संजय सावकाऱ्यांवरही तशाच पद्धतीचा राज्यातले मंत्री नुसते ओरबडतात राज्याला, बाकी काय. दादा, ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले आणि बावनकुळे भिल्ले एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीत टीका व्हायला लागलेली आहे. विषय होता ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर झाले देशाच्या सैनिकांनी केलेले, सैन्य दलांनी केले, मात्र त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच मला. बच्चू कडूचं अन्नदान आंदोलन 5वा दिवस आहे, कोणाचंच लक्ष नाही घेत त्याकडे. आज रस्त्यावर उतरले सगळे. सरकारला घेणं देणं आम्ही 8 दिवसांना आंदोलन करतोय. सरकार शेतकऱ्याचं नाही, नुसतं घोषणाबाद सरकार आहे, मूर्ख सरकार आहे, बैल सरकार आहे, आंधळ सरकार आहे. बरं, शिंदेच्या बालेकिल्ल्यात तुमच्या पक्षांचा जनता दरबार, नितीन नांदगावकर आता ठाण्यात जाणार आणि जनता दरबार घेणार असं म्हणतात की शिंदेचा बालेकिल्ला आहे. ईव्हीएमच्या बळावर जिंकलेले आता स्वतःची बालेकिल्ले समजायला लागलेले आहेत. कोणताच भाग, कोणताच एरिया कोणता बालेकिल्ला कधीच राहिलेला नाही. बालेकिल्ले छत्रपती शिवरायांच्या काळात होते, आता सगळे किल्ले ढासळलेले सगळ्यांचे. पालकमंत्र्यांवर इतके जलील आरोप करत आहेत आणि ते सगळे कागदपत्र आज तुम्हाला भेटणार आहेत. त्यांचा काही निरोप तुम्हाला आलेला आहे. मी म्हणजे या म्हणून सांगितलेलं भेटायला, त्याला काय प्रॉब्लेम होणार. काही कागदपत्र माझ्याकडे ऑलरेडी सगळे आहेत, काढू आता त्याला योग्य व्यासपीठ. जी राजकीय भेट समजली जाते, गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोलतो मी, पण आता हे दोन्ही नेते भेटत आहेत. कोणी भेटलं म्हणजे त्याला काय वाव आहे? एखाद्या व्यक्तीला भेट झाली म्हणजे काय झालं